तर अशा प्रकारे व्यासांचा विचार करताना आपल्याला वेदकालीन काळापासून पुराण काळापर्यंत मग आपल्यामध्ये बुद्धीचा भेद करणारी अनेक लोक असतात. ते म्हणतात असं कसं होऊ शकतं, इतकी हजारो वर्ष किंवा ही युग लोटली आहेत आणि याच्यामध्ये एकच व्यक्ती कसं काय करू शकते एवढे वर्षांचं, एवढे युग. तर मग आपल्याला इथे हो रे असं नाही होऊ शकत, आपलाही बुद्धिभेद होऊ शकतो किंवा आपण म्हणतो ना श्रद्धा द्वय होऊ शकतो. आपली पण आपल्या संस्कृतीवरची श्रद्धा कदाचित कमी होऊ शकेल की काय, अशी परिस्थिती निर्माण होते. पण मग तत्वार्थ जे आपल्या उपक्रमाचं जे मूळ आहे की तत्वार्थ आपण बघतो की हे व्यासांचं जे कार्य आहे हे कोणी एका व्यक्तीचं कार्य नाही आहे. जसं आपल्याकडे गुरु परंपरा आहे किंवा आपल्याकडे वंश परंपरा आहे, व्यास हे एक आपण आडनाव आहे असं म्हणूया. मग व्यासांच्या पुढे वंशावळी असणार आहेत किंवा महर्षी व्यासांनी वेदव्यासांनी ज्यांना ज्यांना शिकवले त्यांची गुरु परंपरा शिष्य परंपरा जेवढी आहे ते त्यांनी सगळ्यांनी आपलं नाव व्यास असं म्हटलेलं आहे. तर ही एक आपण जर म्हटलं की एक सिस्टीम आहे, ही एक व्यवस्था आहे. तर याचा विचार आपण असा करायला हवा की जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे म्हणून चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या सगळ्या चांगल्या गोष्टी ज्याच्यामुळे घडल्या अशा गोष्टी एकत्रित करणं, ते एका सेंट्रलाइज ऑफिसमध्ये किंवा आपण कॉर्पोरेट कंपनीचा विचार केला तर जगाच्या कानाकोपऱ्यातनं चांगली इन्फॉर्मेशन गोळा करून आणली आणि एखाद्या ठिकाणी ती संकलित केली आणि तिथून ती नंतर प्रसिद्ध केली. अशा प्रकारचं हे व्यासांचं कार्य आहे. अशी वंश परंपरा गुरु परंपरा आपल्याकडे कायम आहे. इव्हन आपल्याकडे पूर्वीच्या काळी असाही एक प्रघात होता की ज्या गुरूंकडे आपण शिकलो त्या गुरूंचं गोत्र सुद्धा लावण्याची पद्धती ही आपल्या गुरुकुल परंपरेमध्ये होती. आता ती नाही, आता प्रत्येकाकडे गोत्र आहे ते सांगतात. पण वंश परंपरा गुरु परंपरा या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे. त्यावेळेला आपल्याला हे व्यासांचं अलौकिक कार्य जे आहे आपल्या सगळ्यांसाठीचं कार्य आहे हे आपल्याला यातून दिसतं. आणि या व्यवस्थेचा म्हणजे व्यास ही एक व्यवस्था आहे असं जर का म्हटलं तर ह्याचा गौरव हा व्हायला हवा. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर का आपण हा व्यासांचा गौरव करू शकलो नाही तर गुरुपौर्णिमा आपण साजरी केली असं म्हणू शकत नाही. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यासांना नमस्कार हा करायला हवा, तरच खऱ्या अर्थाने आपण गुरुपौर्णिमा साजरी केली, व्यास पौर्णिमा साजरी केली असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद.